कारण कसं आहे माहिती आहे आपल्या जो NCMC आहे त्याच्यामध्ये म्हणजे नॉन कॉन्शियस मेटाकॉग्नेटिव्ह ज्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपण जी गोष्ट म्हणजे जो विचार, जी कल्पना आपण त्याच्यामध्ये पाठवतोय त्याच्यावरती फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये बिलियन पद्धतीचे ऍक्शन्स घेतल्या जातात. म्हणजे आपल्याला एक नॅनो सेकंडचा सुद्धा विचार करायचा वेळ भेटत नाही, त्याच्याही आधी स्पीडनी त्याच्यावरती ऍक्शन्स घेतली जाते. मग त्याला विरोध कसा करायचा, तर त्याच्यासाठी आपला जो फोकस आहे तो अशा एका विजन्स वरती आपण ठेवायचा आहे, कॉन्सन्ट्रेट करायचा आहे, की ज्याच्यामुळे आपण जो चुकीच्या गोष्टींकडे आपला फोकस आहे किंवा चुकीच्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो आहे, तर ते बऱ्याच प्रकारे आणि बऱ्याच प्रमाणात आपण त्याच्यापासून डिटॅच होत जाऊ आणि एक मुमेंट अशी येईल की आपला फोकस आपल्याला आयुष्यात अपेक्षित गोष्टी ज्या आहेत सॉरी त्याच्यावरती आपल्याला तो फोकस, ती शक्ती जास्तीत जास्त यूज करता येईल. कारण कल्पना शक्ती ही आपल्याला माहिती आहे, परंतु तिचा वापर आपण लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढलेलो आहे, आपले स्वतःचे ज्या काही धारणा झालेल्या आहेत त्याच्याने आपण त्या कल्पना शक्तीचा इतका चुकीच्या पद्धतीने वापर करतोय की त्याचा आपल्या आयुष्यात अगदी वाईट रिझल्ट आहे. बघा, कल्पनाशक्ती ही पॉवरफुल आहे ह्याच्यावरती सर्वसामान्य माणसाचा विश्वासच राहणार नाही. कारण त्याची धारणा काय आहे की सक्सेससाठी किंवा अपेक्षित गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला नशीब असावं लागतं चांगलं, किंवा त्याला काही शॉर्टकट्स आपल्याला बघावे लागतात, किंवा त्याच्यासाठी चॅप्टर व्हावं लागतं, मेहनत करावी लागते, हार्डवर्क करावे लागतं, वशिला असावा लागतो, काहीतरी उच्च शिक्षण, उच्च पद असावं लागतं. अशा अनेक प्रकारच्या धारणा आहेत, परंतु ही कल्पना शक्ती ज्याच्याने तो त्या गोष्टीचा वापर करून इतकं चुकीचं आणि इतकं जे त्याच्या आयुष्याला खड्ड्यात घालणार आहे, सरळ सरळ मी म्हणतो, आरोग्याच्या स्तरावरती, नातेसंबंधाच्या स्तरावरती, सक्सेसच्या स्तरावरती, त्याच विजन तो करतोय. म्हणजे बघा, ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे तुम्हीच मला सांगा. आपली जर एखाद्याबद्दल वाईट धारणा असेल किंवा आपल्याला एखादा व्यक्ती आवडत नसेल, तर त्याच्याबरोबर आपण कल्पनेत भांडतो की नाही. अगदी प्रत्यक्षात त्याच्या वागण्याचा आपल्याला तिरस्कार वाटत असेल, आपल्याला व्यक्त करता येत नाही, परंतु कल्पनेत आपण त्याच्याबरोबर भांडतोय की नाही भांडतोय, मला येस किंवा नो सांगा. कमेंट करा किंवा माईक ऑन करून सांगा. हो सर. बरोबर, येस. चला, कोणतरी हो म्हणाला डेअरिंग करून. हो. बाकी? हॅलो. येस. येस. आणखी? ठीक आहे, दोघं जणच येस, बाकी कोण नाही. चांगली गोष्ट आहे. बाकी जण नाही भांडत का? हॅलो. मी काय म्हणतोय ते समजलंय का? हो सर, हा समजल्या. हा. नाही नाही, तुम्हाला समज मी नाही, ज्यांचं काही ज्यांची काही प्रतिक्रिया येत नाहीये त्यांना, म्हणजे ते हा. कल्पनेमध्ये जर का काय आहे की बघा,
व्हिज्युअलायझेशन्स आहे ना, हे आपण एका ठराविक वेळेलाच आपल्याला आपण काय सिक्रेट मूवीमध्ये किंवा जे काही आपण व्हिडिओज बघतोय युट्यूबवर त्याच्यावरती आपल्याला काय दाखवलं जातं की एक ठराविक वेळ निवडा, सकाळी उठताना, रात्री झोपताना, अल्फा अवस्थेत माइंड असतं, त्या वेळेला तुम्ही ज्या गोष्टी पाठवाल त्याचं काहीतरी विजन होईल. परंतु जे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन्स आहे ना, ते आपण 24 तास आपण ते यूज करत असतो. मग आता ज्या वेळेला आपण ऑब्झर्वर होतो म्हणजे काय, की आपण काय कल्पना करतोय हे आपण ज्या वेळेला आपणच बघायला लागतो त्यावेळेला आपल्याला समजतं की आपण जो नॉन कॉन्शियस मेटाकॉग्नेटिव्ह जो आहे त्याच्यामध्ये आपण काय पाठवतोय एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सला आणि त्याच्यावरती काय ऍक्शन्स होत आहेत. कारण नॉन कॉन्शियस मेटा कॉग्नेटिव्ह जो आहे ना, तो शरीराच्या प्रत्येक सेल्सवरती काम करतोय. प्रत्येक सेल्सवरती काम करतोय. आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, म्हणजे ज्या पेशी आहेत. आणि हा एनसीएमसी हा प्रत्येक सेल्सला ती ऑफर्मेशन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये, म्हणजे आपण विचार करण्याच्या पण आधी नॅनो सेकंड्स नॅनो सेकंड्सच्या पण लवकर तू ती गोष्ट सेल्सला पाठवतोय. मला सांगा, आपण काय सेल्समध्ये बदल करतो, आपण केवढी डेव्हलपमेंट करायला पाहिजे आणि किती आपला कॉन्शियसनेस लेवल्स किती स्ट्रॉंग असायला पाहिजे. ही हे सायन्स आहे संपूर्ण. आणि ही गोष्ट आपल्या पुराणात समजली होती, त्यामुळे आपला जो फोकस आहे ना, तो या नॉन कॉन्शियस मेटाकॉग्नेटिव्हला कंट्रोल करतो. म्हणून हा फोकस ज्या गोष्टीवरती आपण ठेवतोय, ज्या भावनेनी ठेवतोय ना, त्याला फार महत्व दिलेलं आहे. आणि त्याच्यावरतीच आज क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन पद्धती चालू आहे. आणि हे सगळं कशात आहे, आपल्या उपनिषदांमध्ये आहे, हे ब्रह्मपुराणामध्ये आहे. परंतु आपल्याला जे अनुवांशिकपणे ज्या धारणा आलेल्या आहेत किंवा जो बिलीफ पॅटर्न मध्ये जी जगण्याची सवय आहे त्याच्यामध्येच आपण जगत आलेलो आहे आणि या गोष्टी आपल्याला पोचल्या जात नाहीये. परंतु आज टेक्नॉलॉजीमुळे, सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे किंवा इतर अनेक कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला ही माहिती समजते, हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे आता तुम्ही ज्या कल्पना करताय त्याचा तुमच्या आयुष्यात कशा प्रकारचा परिणाम होतोय, ही गोष्ट आज तुम्हाला समजलेली आहे. तर मग आता ह्याच्या पुढे जी कल्पना कराल, ती कल्पना करायच्या आधी तुम्ही काय कल्पना करणार आहात आणि त्याचं काय रिॲक्शन्स होणार आहेत याच्याबद्दल जागृत राहा. असं असो. पण आता मग त्याच्यावरती आपल्याला हे तर समजलं, इथपर्यंत तर समजलं. कोणाला काय डाऊट आहे? हॅलो. येस, नो? बोला प्लीज. टाईप करा नाहीतर बोला. समजतंय का नाही समजत आहे? हा, समज. ओके. हा. तर त्यामुळे जी काही नकारात्मकता, ज्याचा फोकस आपण ज्या गोष्टीवरती जास्त करतोय, तर त्याच्यामधनं जर चुकीचे परिणाम आपल्या आयुष्यात होणार असतील तर ती गोष्ट आपल्याला या मेडिटेशन्सनी, या साधनेनी आपल्याला कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपली मॅनिफेस्टेशन पॉवर वाढेल. कारण जो सायलेन्स, जो पॉवर ऑफ सायलेन्स आहे, जो डिवाइन कॉन्शियसनेस आहे, ती आपली रियालिटी आहे. परंतु आपण या शरीरामध्ये तो डिवाइन कॉन्शियसनेस आपल्याला
ओळखता येत नाही, कारण शरीर हे मनाला म्हणजे जो मनोमय कोश असतो त्याला जास्तीत जास्त कनेक्टेड असतो. त्यामुळे त्याच्या पुढचा जो लेवल आहे म्हणजे ज्ञानमय कोश, आणि त्याच्यातनं विज्ञानमय कोश म्हणजे डिवाइन कॉन्शियसनेस मधनं आपल्याला जो डिवाइन फील्ड आहे, ज्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन्स आहेत, सर्व गोष्टींचं सोल्युशन्स आहेत, गायडन्स, युनिव्हर्सल गायडन्स, डिवाइन गायडन्स आहे, तो आपल्याला प्राप्त करता येत नाही. तो मेडिटेशन मधनं प्राप्त करावा लागतो. कारण मनुष्य हा अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश या 3 लेवल पर्यंतच तो आपले जीवन जगत असतो. त्याच्या वरचा जो ज्ञानमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, तिथपर्यंत त्याला पोचता येत नाही. त्याच्यासाठी मेडिटेशन्स आपल्याला आणि जो डिवाइन कॉन्शियसनेस आहे त्याची प्रॅक्टिस करावी लागते. परंतु या ध्यानाने याचा जसा जसा सराव करत जाल, याचं जसं जसं आवर्तन तुम्ही करायला लागाल, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात जे मॅनिफेस्टेशन्स आहे, कारण सगळी शक्ती जी आहे ती फोकसमध्ये, जी कल्पनेमध्ये आहे. म्हणजे आपण जे पिक्चर तयार करतोय त्या पिक्चरला देखील एक पॉवर आहे, एक एनर्जी आहे, एक सोर्स आहे. त्याच्यामधनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार होतात आहेत. हे आपल्याला कळत नाही, तर ते आपल्या मॅनिफेस्टेशनची जी पॉवर आहे ती वाढवायला आपल्याला मदत करते. तर ही गोष्ट होईल, मॅनिफेस्टेशन पॉवर आपली वाढायला लागेल. त्यामुळे काय होतं की मॅनिफेस्टेशन पॉवर तर वाढते, आणि आपण ज्या गोष्टीवरती फोकस करतोय त्या गोष्टीशी आपल्याला ट्यून व्हायला लागतो, आपल्याला ट्यून व्हायला सुरुवात होते. म्हणजे बघा, हे साधं उदाहरण आहे, ज्याप्रमाणे आपण जसं सिक्रेट मध्ये बघतोय, किंवा तुम्ही स्वतःहून पण कुठले प्रयोग केला असेल, की तुम्ही एखादी गोष्ट बघितलेली आहे तर ती गोष्ट सतत तुमच्या समोर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने येतात. म्हणजे तुम्ही एखाद्या गाडीचं व्हिज्युअलायझेशन केलं असेल तर ती गाडी सतत तुमच्या समोरून जाताना दिसते, किंवा तुम्ही एखाद्या गाणं आठवताय, एखादा चित्रपट आठवताय, तर तो तुमच्या समोर अचानक तो चित्रपट लागतो, अचानक ते गाणं तुम्हाला ऐकायला येतं. म्हणजे काय की आपलं जेवढं फोकस, आपले इमोशन्स त्या गोष्टीशी स्ट्रॉंग होतात ना, तेवढं आपल्याला त्या गोष्टीशी ट्यून होता येतं. आपलं ट्युनिंग वाढतं, त्याच्याशी असणारी एकरूपता वाढते. मग आता काही लोकांना, सर्वसामान्य माणसाला विचार येईल की आपण जर व्हिज्युअलायझेशन करून सगळं निर्माण करू शकतो, तर मग तसं सगळ्यांच्या बाबतीत घडत का नाहीये? कारण बघा, शेवटी काय आहे, आपला हा जे शरीर आहे ते पूर्ण केमिकल बॉडी आहे. त्याच्यामध्ये जसं काही पॉवर्स आहेत, तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन्स पण आहेत ना. भलेही आपण व्हिज्युअलायझेशन करतोय आणि त्या व्हिज्युअलायझेशनचा रिझल्ट आपल्याला काही स्वरूपात दिसतोय, परंतु तो मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या जवळ अट्रॅक्ट होण्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन्स आहे, ती इन्फॉर्मेशन्स जर चुकीची असेल, तर त्याच्या किंवा त्या गोष्टीला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण देत असलेली इन्फॉर्मेशन्स त्याला लायकच नसेल, तर मग आपल्या ऍक्शन्स, आपली मानसिकता, आपला जो बिलीफ पॅटर्न आहे तो काय क्रिएट होणार, सांगा ना. म्हणजे बघा, एखादा माणूस गाडीचं व्हिज्युअलायझेशन करतोय, पैशाचं व्हिज्युअलायझेशन करतोय, परंतु रिअल आयुष्यामध्ये मी पैसे कमवण्यासाठी लायकच नाहीये, मला पैसा कुठून भेटेल, मी असा असा पात्र नाही आहे, माझ्याकडे शिक्षण नाही आहे, किंवा मला त्या गोष्टी घडवण्यासाठी माझ्यात तसे स्किल्सच नाही आहे, तो कसा पात्र होणार? त्याच्यावरती तो काही ऍक्शन्सच घेत नाहीये.
पैसे कमवण्यासाठी काही गोष्टी शिकत नाहीये किंवा आपण कुठल्या पद्धतीने पैसा कमवू शकतो किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण काय कर्म करू शकतो ह्याच्यावरती जर त्याचा फोकस नाही आहे आणि त्याच्यामध्ये तो इंटरेस्टेड पण नाहीये, मला सांगा त्याच्या आयुष्यात तो पैसा कमवणार कसा? त्याला पैशाची चित्र दिसतील, पैशाशी रिलेटेड व्हिडिओ युट्यूबवर दिसतील, त्याच्या फेसबुकवरती सोशल मीडियावरती दिसतील, परंतु त्याची इन्फॉर्मेशन ही आहे की मी त्याच्यासाठी लायकच नाहीये किंवा माझ्यामध्ये ही कमतरता आहे, तर ती समृद्धी त्याच्या आयुष्यात अट्रॅक्ट होईल का? कारण त्याची जी इन्फॉर्मेशन आहे तशीच तो ऍक्शन घेणार ना. म्हणजे एखादा एखादा जर स्टुडंट असेल, त्याला जर शिक्षणात इंटरेस्टच नसेल, तर त्याची ऍक्शन्स, त्यांनी नुसतं व्हिज्युअलायझेशन केलं की मला चांगले मार्क्स मिळतात आहेत, परंतु त्याची जी इन्फॉर्मेशन्स आहे, जी त्या शिक्षणासाठी तो स्वतःला लायकच समजत नाहीये, कारण तो स्वतःला ढ समजतोय, मला जमणारच नाही असा त्याचा बिलीफ झालेला आहे, किंवा मी कसं काय ही गोष्ट करू शकतो, अशा बऱ्याच प्रकारच्या धारणा त्याच्या असतील, बऱ्याच प्रकारचे विचार्स असतील. मला सांगा तो कसा ट्यून होणार त्या गोष्टीला, कसा अट्रॅक्ट करणार? आणि ही गोष्ट समजत नाहीये. लोक नुसतं व्हिज्युअलायझेशन करतात आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न हे त्याच्याशी सिमिलर आहेत का? त्यांचे मानसिकता, त्यांचा विश्वास, त्यांचा बिलीफ पॅटर्न त्याच्याशी सिमिलर आहे का? ही गोष्ट तो चेकच करत नाहीये. मला सांगा त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार कशा? त्याच्या आयुष्यात ते मॅनिफेस्टेशन होणार कसं? त्याच्या मागे बरेच गोष्टी असतात. त्याच्या डीएनए मधली जी इन्फॉर्मेशन घेऊन आलेल्या असतो, कधी कधी ती सुद्धा अडथळा क्रिएट करते. ज्याला कार्मिक डिस्पेन्शन म्हणतात क्वांटम फिजिक्स मध्ये, आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट होते आहे किंवा अट्रॅक्ट व्हायला विलंब लागतो आहे, त्याला आपले कर्म, मानसिकता आणि युनिव्हर्सल सपोर्ट ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहे. सो ही गोष्ट आपल्याला या ध्यान पद्धतीने ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे वर्क करता येणार आहे. आणि हे आपण करायचंच आहे, फक्त 5 ते 6 मिनिटं प्रॅक्टिसला द्यायचे आहे, तर ह्या गोष्टी होतील. दुसरं, जे ध्यान तुम्ही करणार आहात त्या ध्यानाने तुमच्या जी काही इष्टदेवता आहे, म्हणजे तुमचं एक श्रद्धास्थान आहे, ज्याला आपण एनर्जी फील्ड म्हणूया, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणूया, डिवाइन कॉन्शियसनेस म्हणूया, डिवाइन पॉवर म्हणूया, जे काही तुम्ही तुमचं श्रद्धास्थान म्हणा, तुमचे गुरुस्थान म्हणा, तुम्ही एखादी देवतेची उपासना करताय, तर त्या देवतेशी तुम्ही ट्यून झाल्यानंतर त्यांचा दृष्टांत तुम्हाला काही ना काही स्वरूपात होत राहील. म्हणजे जसं ते लगे रहो मुन्ना भाई मध्ये ते संजय दत्तला सारखा गांधीजी दिसत असतो, अगदी तसंच नाही होणार, पण तुम्हाला म्हणजे स्वप्नामध्ये म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा एक कॉन्शियसनेस वाटेल, कोणतरी आपल्या सोबत आहे, किंवा कधी असं साक्षात असं दर्शन घडलेलं पण वाटेल असं. सो असं होतं, तर ह्या गोष्टी होतील. दुसरं म्हणजे तुमच्या युनिव्हर्सलचा तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट मिळायला लागेल त्या गोष्टीमुळे, हे ध्यान याची प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्ही. तर अशा अनेक गोष्टी होतात आहेत, आणि मेन म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची सिद्धी देखील तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. बरेच दृष्टांत होतात. आता एक थोडक्यात हे सांगतो.
मी तारा त्राटक करत होतो. म्हणजे तारा त्राटक म्हणजे काय, की जे आपले चांदणे असतात जे रात्रीच्या दिसतात, त्याच्यामुळे ते चांदण्यांकडे नुसतं लक्ष द्यायचं. एक चांदणी निवडायची जी एकदम ब्राईट असते ना, डार्क असते एकदम, बाकी त्यांची पॉवर कमी असते. त्याच्यात एका चांदणीची, म्हणजे रोहिणी असेल कदाचित नक्षत्र, काही म्हणू आपण, जर ती डार्क चांदणी असते ना, त्याच्यावरती फोकस करायचं. आणि असं अनेक दिवस जर तुम्ही फोकस केले, मी तर म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिने हे करत होतो. आणि एक दिवस असा आला, म्हणजे त्या दिवसापासून मला हा दृष्टांत होतोय. रात्रीचे जसे पक्षी जातात माहिती आहेत ना, ते व्ही शेप मध्ये एका लाईनीत, तसे ते चांदण्या अशा फिरताना दिसतात अशा. तर मी बोललो, हे चांदण्या कोण, माझ्या गुरूंना विचारलं, बोललो हे ध्यान करतोय असं. आणि अशा मला चांदण्या अशा जाताना दिसतात आहेत लाईनीमध्ये, जसे पक्षी जातात ना, प्रवास करतात तसे. तर ते म्हणतात की ते अ, योगी असतात, जे आपल्याला समजत नाहीत, म्हणजे ज्या वरच्या लेवलच्या लोकांमधले हे असतात. तर ते असे प्रवास करताना दिसतात. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल, हा प्रयोग करा तुम्ही, अनुभव घ्या. माझ्या बहिणीने सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. स्मिता आहे का इकडे? मी तिला पण दाखवलं होतं, हे बघ, चांदण्यांचं असं हे दिसतं. कोणाला असं म्हणजे रात्रीच्या असे एका लाईनीत असे चांदण्या जाताना दिसले, 3-4 चांदण्या अशा एका लाईनीत जाताना कधी, म्हणजे बाय चान्स कोणाची पुण्याही असेल, गत जन्मातली तेवढी. आहे कोणाला अनुभव असा? हे ध्यान करून बघा, त्राटक म्हणतात त्याला. एक चांदणी पकडायची, त्याच्यावरती ते ध्यान करायचं. काय नाही, नुसतं बघत राहायचं, काही विचार करत नाही, त्या चांदणीला बघत राहायचं आहे. एका दिवसात होणार नाही. जेवढे दिवस त्याच्यावरती फोकस कराल ना, तुमची जी त्राटक साधना सिद्ध व्हायला लागते, आणि मग तुम्हाला तसे अनुभव येतात. तसे त्याचे पण बेनिफिट्स हे वेगळे असतात. कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढते, त्याचं वेगळं महत्व आहे, आपण परत कधीतरी बोलू. तर ईश्वर ध्यानाबद्दल आपण गोष्टी समजून घेतल्या. आपण इष्टदेवता ध्यान काय आहे, आता ते कसं करायचं आहे, हे आपण आता पुढच्या याच्यामध्ये समजून घेऊया. आपण घेऊया, आणि त्याच्यानंतर आपण हे ध्यान प्रत्यक्ष करणार आहोत.